हॅलो मित्रांनो, तर आज आम्ही आलो कोकणात आणि हा आयुष्यातला लाईट कॅमेरा ऍक्शन. हॅलो मित्रांनो, तर आज आम्ही आलो कोकणात. अचानक झालेली ही ट्रिप, रात्रभर गाडी चालून लागलेले आहेत पूर्ण. आणि हे आमचे मित्र पाठी, हे दोघं झोपलेत. हा रात्रभर फायर होता आणि हा आत्ता जर गाडी चालून झोपला आहे. आणि हा भोसडी त्याला आत्ता दिल्यानंतर त्यांनी चालवली गाडी की थोडंसं एखाद दुसरा किलोमीटर. हॅलो मित्रांनो, तर आज आम्ही आलो आहे कोकणामध्ये. ही आमच्या आयुष्यातली तरी पहिली व्लॉग असेल जे आम्ही ट्राय करतोय. जर काय चुकलं मागलं असेल तर प्लीज सांभाळून घ्या. हे आमचे मित्रमंडळी जे झोपलेले आहेत. हा रात्रभर तराटून असा. अरे हाय, काय करतोय? झोप तू पहिला. हा मग झोपायचं दाखवतो ना तुला मी. झोप तू. रात्रभर दारू पिऊन पण आम्हाला त्रास दिला तू. आणि हा दुसरा मित्र तंगडीवर करून तो झोपलाय. तो आत्ताच गाडी चालवून बिचारा बसलेला आहे. आणि हा एक जो आता जवळजवळ किती 50 किलोमीटरला घेतलीस ना तू? 60 किलोमीटर. 10 किलोमीटर पण असे बोलतोय जसे काय मुंबईवर आणलाय ही गाडी. असंच समज. अरे बापरे, तू झोपलेला, आम्ही त्याच्या बाजूला जागा बसलेलो. झोपलेलो. रात्रभर मी गाडी चालवली. रात्रभर बिअरचे कॅन यांनी संपवले आणि मला हे रेडबुल पण कोणी घेतली नाही. मी शेवटी माझ्या पैशानी 140 रुपये टाकून घेतली. रेड लेबल काढ ना. रेड लेबल अरे तुझी बिअर पहिली उतरली का? तुला रेड लेबल पण पाहिजे परत? मला चढलीच नाही. अरे हे आमचे मित्र, यांना सांगून दमलो की हळू चालव तरी नाही. गाडी बघ. काय गाडी बघायची? गाडीत 40-60 स्पीड आहे. हळूच चालत आहे. ते रस्ताच आहे म्हणून. अजून काही ऐकत नव्हता. अजून काही प्लॅन नाही की पुढे थांब ना, बोलतोय ना मी. ब्रांडच्या अजून काय असा प्लॅन नाही की आता काय करणार आहे पुढे, काय पिणार आहे, कुठली पिणार आहे. फक्त पिणार आहे. काय करणार आहे? फक्त पिणार आहे. आणि हा काय करणार आहे? टेबल ओल्ड मग घेणार आहे. हा आमचा फक्त एक बिअरचा मेहमान आहे. एक बिअर झाला की असंच फोडत होतो दरवेळी. तो ओल्ड मग घेणार आहे बोलतो. ओल्ड मग पिणार बोलतो. आणि एक रेड लेबल ती आहे ती. हा एक फोन आहे ना, हातात बसत नाही. सॉरी हा मित्रांनो, जर तो 16 Pro Max घेतला ना, 16 Pro Max घेतला तर हातात नीट बसत नाही तो. इच्छा घोय द्या. उठले फोल्डिंग मास्टर उठले आमचे. ऍक्टर आहे, पुरा ऍक्टर. सो पुढे बघू आपण आता काय करता येईल. आणलाय का ड्रोन? आणलाय तो मधल्यामध्येच चालवतो. आता साईडला घेतो. सो अगदी आता जवळजवळ 30 किलोमीटरच बाकी आहेत. स्टील अजून आमचे प्रज्ञेश साहेब गाडी चालवत आहेत. आणि सर्वांचा मोठा प्रश्न म्हणजे हा आहे की आता काय बिअर कुठे भेटणार आहे. सकाळचे तर आमचा प्रज्ञेश साहेब तर आमच्या इकडेच आहेत. नाट्यामध्ये भेटणार. नाट्यामध्ये भेटणार आहे. वा. बघा नाट्यामध्ये किती beer पण काळजी भेटणार. आमच्या मित्रांना की आता सकाळी उठल्यानंतर नाश्ता पाण्याचा बिअर कुठे भेटणार विचार करतात ते. विस्की पण भेटणार. विस्की पण भेटणार आहे. तंबू देऊया, तंबू. बार. ते कोकणवाली रील पाहिजे. कोणती? नवीन कपडे घालून बीचवरती असं उभं राहायचं आणि आपण सगळ्यांनी उडी मारायची. मग वरती येणार कोकण. नवीन कपडे घालून कसं बिकनी घालून. नवीन कपडे घेतलेत कोणी? ओंकार वाघ. नाही घेतली. बोलली ओंकार वाघ. हा बायकोला घेऊन गेलो नाही, बायको याला घेऊन गेलो शॉपिंग साठी. घेऊन गेलेली शॉपिंग करायला. वेड्या. कुठे चालली? व्हिडिओ चालले. वाव. आलेला आहे. तू नाही फोटोग्राफी वगैरे सोडून टाक. का? तुला ह्याच्यात काय नाही, तू ऍक्टर चांगला बसशील. ह्याची ऍक्टिंग कर, त्याची ऍक्टिंग कर. बोललो करिअर तुझा ह्याचाच आहे. फोटोग्राफी करिअर डुबला तुझा तर भाई सेकंड ऑप्शन म्हणून एकच आहे आपल्याकडे, ऍक्टर. ऍक्टर. प्रणित मोरेला फेल. अजून कोण आहे?
स्टँडअप कॉमेडियन वाला जाकीर खान. नाही जाकीर खान जरा जास्त आला. थोडा प्रणित सेम मोरे- दिसतो ना जाकीर खान आणि मी जरा हा, प्रणित चेहरा मोरे- दोघांचा same आहे रे. प्रणित मोरे ठीक आहे. मिळतं वाटतं जरा. त्याला आपण घेऊ शकतो बरोबर. जाकीर खान वगैरे थोडा लेजंड येतो रे. पण तुला माहितीये काय, यज्ञेशचा एक मित्र होता खास, कोण? होता एक जण, सांगता येणार नाही, पण तो व्यक्ती यज्ञेशचं एक ते ऍक्टिंगचं कार्ड येतं ते काढायला पण तयार होता. अरे त्या प्रणित मोरेच्या शोला गेलेलो ना भाई, हम्म. तो शो पूर्ण बघितल्यानंतर ह्याला काय तिथे ऍक्टिंगचे बोर्ड लागले ना, हा. वाचत सुटलाय. मी वाचत होतो काय बॅनर लागला तिकडे म्हणून. अरे पण मनात तुझा विचार काय चालू होते? पण त्याला रस एक आहे, रस ऑप्शन गेला तर दुसरा ऑप्शन लगेच तयार ठेवलाय तू. आता यांका सांगा ऍक्टिंग का पाठवतात मगा रांडेचे. acting अरे करू. माझा चेहरा बघा, कोण देईल का मला गरीबाचा रोल तरी. कलर घ्या तो पैसा वापस हा? आहे. कलर घ्या तो पैसा वापस मग आहे. आता काय सांगायचं त्याला, जर का चेहरा तरी असा जरा चिकना विकना असतो जरा काय ते ठीक होतं. पण काळ्या लोकांना जास्त डिमांड आहे भाई आजकाल. त्याच्या मायला चॉकलेट स्किन ब्राऊन मुंडे कोकणी मुंडे. ओमकार साहेब तुम्हाला काय बोलत आहे या गोष्टी होती. नाही, नाही. ते सध्या त्या झोन मध्ये नाहीत. त्यांना हातामध्ये एक बिअर दिली की ते सगळ्या गोष्टी दणादण बोलणार. हा. मी दारू पितो. तो म्हणतो मला समुद्रावर बसून पीस पाहिजे. आता ह्याला पीस द्या. ह्याला आता कोंबडीचे पीस द्या. कोंबडीचे पीस. आता ह्याला कोणता पीस द्यायचा समुद्रावर? पण एकेकांचे चेहरे तर बघा ना. हा तर माझा- हा आमचा माणूस असा बाहेर निघाला तसा कैदेतूनच बाहेर सुटला. माझा गोड चेहरा आहे. वाघ पिंजऱ्यातनं तुझ्या पूर्ण बाहेर ब्लॉग आलाय. मध्ये मीच चिकना आहे. अरे बघा सॉरी चिकना नाही, स्मार्ट. सॉरी. अरे My सगळं आहे bad. तू. तूच आहे सगळे. तू चिकना आहेस, तू स्मार्ट आहेस, तू गुड लुकिंग आहेस, गुड लुकिंग आहेस. आज याला ना साडी घालून लावणी करायला सांगतो. असंही एक पण निरव नाहीये. गौतमी पाटीलच करतो तुला. आपले 2 निरवा मिसिंग आहे. एक तर मितेश बोराडे आणि दुसरा चिकूचंद. चिकूचंद पाहिजे होता. आणि चिकूचंद नाही तर मितेश बोराडे हा पाहिजेच पाहिजे होता. ते चिपूचंद नाही, चिपूचंद आहे. चिकूचंद आहे. आपण चिकूचंद. चिकू बनवूया ना. जरा काय काय नाव सिपूचंद महावे जाऊ दे. आपल्या या ब्लॉग मध्ये जे माणसं नाही त्यांना गृहीत धरू नका. उगाच आम्ही तुम्हाला कशाला पुढच्या त्यांचं ब्लॉग मध्ये त्यांना आम्ही भेटू. नक्कीच दाखव निरव्वा. तुम्ही या ब्लॉग मध्ये काहीतरी साथ द्या म्हणजे आम्ही काहीतरी पुढे बनवू. मागे गाडी बघत जा रे, ब्रेक बिक मारला. अरे आणि तो बघतच नाही आरसे बिरसे काय. बघतो ना मी. हा बघ, बघितलं? Activa एका वाला. रात्रीमध्ये काय आणलं, हा ड्रायव्हिंग शिकवायला लागला तुला प्रडू. हा ना टपया. असं म्हणतो आई जवली तिथं आलो फिरून. असं म्हणतो. कसा कसा परत आई जवली. बोलतो कॉट झाला. अरे कॉट पहिल्यापासूनच झालेला मी आहे. ऐकतोय ऍक्च्युअली बोलतात काय. पण यांनी केलंच तसं. त्या गावातून मला परत फिरवून आणले तिकडे. मग नंतर बोलतो "बघ, इथं आधी आलो." तो फिरून आला ना. का बोलतो हो. भाईच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशनच काय. 15 मिनिटं तर मला ते विसरायला तो लागलं. काय होता तू बघितलं काय होतं? अरे आतल्या तो त्या रोडला परत आला. म्हणतो आतल्या रोडला ही पण कामं चालू झाली. प्रगत होते म्हणतो कोकणाची. नंतर बघतो तोच रोड आहे. काय नक्की काय सीन झालं तो आपल्या ब्लॉग मध्ये जरा सांगशील. तू सांगतो का हा सांगेल. मी सांगू इच्छितो नाही, हा सांगेल, हा सांगेल. हा? तू बोला, तू बोला. मी सांगू हा सांगेल. मी सांगू. तू सांगू हा सांगेल. हा, नाही मी सांगतो ना. हा सांग सांग. हे बघ लेन्सवर बघ, हात बघ. जे यज्ञा. नाही नाही, ते मला माहिती आहे कुठे कसं हे बघ, हे बघ. तर मी गाडी चालवत होतो. हा झोपलेला. हा मी झोपलेला. जागा होतो. नाही, हा बसलेला माझ्या बाजूला. हा, हा. त्याला मी सांगतोय बघ बघ लोकेशन बघ. नाही म्हणतो माझं कोकण आहे, मी बघतो. कोकण आमचंच असा. हा बरं तुमचाच घ्या. तर हा तर आम्ही थांबलो एका ठिकाणी. हा म्हणतो हा राईट होता हातखांब्यावाला. हम्म. हा आणि तोच राईट होता मुळात. तोच राईट होता. मग मी गाडी थांबवली. त्याला म्हणलं चेक कर. तो म्हणतो नाही पुढे गेलो. मग परत बोलतो 300 मीटर वरती राईट आहे. असं अकस्मात सांगतो मला 300 मीटर वरती राईट. मग मी थांबलो. परत 300 मीटर वरती राईट मारला. एका गावात शिरलो. बोलतो आता 2 किलोमीटर वरती आपल्याला परत मेन रोड लागेल. म्हणलं आलो पुढे हळूहळू एक झाड पडलेलं ते माणसांनी उचलून साईडला गेलं. परत चालतोय हळूहळू एकदम खराब रस्ता. आणि पुढे बाहेर आलो. बोललो हा छान भाई आलो बाहेर. फायनली आलो. रस्ता चालू झाला. छान रस्ता. परत नवीन रस्ता चालू झाला. बोलला आतल्या रोडला पण चालू आहे काम मस्त एक नंबर. परत थोड्या वेळाने बघतो हा बोलतो भाई आपण परत फिरून तिथं चालू.
म्हणलं, अरे हे काय. आणि खरंच परत तो त्या हातखांब्याचाच तिथे घेऊन आला. पण मला समजत नाही ह्याला ते मॅप त्याला येतो की नाही मला नाही ते येत, समजलं. नाही येत, वापरतो नाही. एकदा Last- पुण्यावर तुम्ही येतो ना, हा. पुण्यामध्ये आतमध्ये मला 1 तास त्यांनी फिरवलं. 1 ए, तास. आम्ही हा left, पुणेरी हा नाही right, आहोत. हा left, हा right. अरे पण मॅप तर बघ ना. अरे पुणेरी बुलबुलैया आहे 4 रस्ता आहे. एका ठिकाणी 4 रस्ता जातात तिथून बाई. right बाजूला जायचं. अरे 1 तास झाला तिथून फिरवतो तुम्हाला. अरे माणसाला बार हा एक आहे कुणाचं काय तर याचा फक्त बार जीव अटकलेला आहे. नुसता बार बियर बार सगळ्यांची सोय करतोय मी तुमची. काल दुपारपासून पितोय हा मूर्ख माणूस. माझ्या आवडीचे विषय बघा चेहरा बघा डोळ्यातले सुचले तिथे. माझ्या आवडीचे विषय मी नेहमी करतो. मला आवडतं. मग तुला स्पा पण आवडतो. चल जाऊया. ब्लॉग बनवतोय तो काय घेतोय अंडरवेअर. भाऊ कोण आहे तो घेऊन नाही आला विसरला. हे काय दिवस झाले. लक्स कोजी वापरणार आता तू. लक्स कोजी घेणार आता तो. लक्स कोजी आपला आणलाय चष्मा ये अंदर की बात आहे. सो बरंच रडगारानं झाल्यानंतर यांनी ड्रायव्हिंग सीट सोडली आहे अरे मग तुझ्या आणि दुसरा रडका आमचा आला इकडे. सो अक्षय कसं वाटतं तुला आम्ही इथे मस्त की चिल्ड बिअर पिऊ किंवा आम्ही घेऊ इथून आणि तू ड्रायव्हिंग करतो हे कसं वाटतं तुला? आज सकाळी सकाळी माझ्याबरोबर स्कॅम केलं या लोकांनी. मला खिशात चावी खिशात टाकली त्या दुकानामध्ये गपचूपपणे. अन्याय माझ्याबरोबर हा, अन्याय. विरोध करतो बोल. निरोध करतो पण तुला लाज वाटली पाहिजे. शेवटचे 6 किलोमीटर बाकी आहेत. हा शेवटचं 6 किलोमीटर दिलेलं आहे तर रात्र पिऊन पडलेला नसता. भाऊ हळू. मी पण आता- छेड नाही. मी काय बोलू मला समजत नाही. माझ्याकडे शब्द नाहीत. असा स्कॅम माझ्यावर सकाळी सकाळी या लोकांनी केलाय ना. चाय अरे, पियाच्या टायमाला हे लोक बिअर दोन- पितात आहे. 2 बिअर गेल्यानंतर तू आमच्यावर स्कॅम करणार त्याचं काय? तेव्हा आम्ही काय करायचं? कुठे जायचं न्याय मागायला? कुठे नाही. आता तुम्ही समुद्रात जायचंय. बस बस आता जा. किती किलोमीटर बाकी आहेत आपला? प्रायव्हेट 4 किलोमीटर बाकी असेल. फक्त 4च किलोमीटर बाकी आहेत. बघू आता त्याच्यानंतर पुढे आम्ही- निळं निळं पाणी. मग तुम्हाला आम्ही जोपर्यंत होश मध्ये आहोत तोपर्यंत व्हिडिओ काढत राहू. पाणी पाणी पाणी. त्याच्यानंतर आम्ही नंतर कृपया मित्रांनो करा. मी तुमच्या घरी नाही मी माझ्या घरी बसून दारू पितोय. तुम्ही तुमच्या घरी बसून दारू प्या. एन्जॉय. हे बघ सीन बघ ना मस्त आहे ना. हा सीन बघूया. सीन जरा सीन त्यांना दाखवूया. बॅक कॅमेरा असं काय होत ना जास्त. म्हणजे म्हणतो काही शॉर्ट्स आपण ते कट छाट करून टाकू. शेवटी आलो आम्ही कोकणात. अगदी सुंदर असं दृश्य. कुठे आमचा पारकरांचा वाडा कुठे आहे? पुढे पुढे हे वेलकम साठी काय? नाही, लय अवघड आहे. 44 अंड्याच्या. हा केला ना. एवढाच होतो पण कमी होतो. पिटांग पिटांग. हे आडवा काढून त्याच्यावर टाकून होतो. रहना दूर क्या कीजिए दिल कह रहा बघायला गेलं तर हा पिकनिकचा आपला दुसरा दिवस आहे बहुतेक. पहिल्या दिवशी आपण आंबोळगडामध्ये होतो. काल दुपारपासून संध्याकाळपर्यंत खूप मजा केली. थकलेलो, रात्री झोपलो, सकाळी उठून नवीन डेचा सुरुवात केली. आपले यज्ञेश बागवे यांच्या गावी गेलो. तिथे एक शूट होतं ते केलं आणि त्यानंतर मस्तपैकी समुद्रा ठिकाणी आलो आहे तारकर्ली बीच. तारकर्ली बीच म्हणजे आपलाच एक मित्र आहे
त्यांच्या रेफरन्सने आपण इथे आलेलो आहे आणि आता सध्या आम्ही याचा एक सुखद आनंद असा घेतोय बसून. थँक्यू. काय बोलू शकतो त्याच्यावरती? मी काय नाही बोलणार, मी का? आपली बिअर पिऊन मजा घेणार. अरे हे असं थोडी बियर पितोय माझ्या मी काय माझ्या काय हॉटेलमध्ये- काय एक डायलॉग. हा, मी बोल. आपली बियर पितोय मस्तपैकी या सी रॉक कॉटेज मध्ये. तुम्ही आपल्या घरी एन्जॉय करा. बाय मित्रांनो. आता तुम्ही काय बोलू शकता? अरुण शर्मा, ओ शर्माजी, काय नाही, मी फक्त बिअर पिणार आणि मला काय नाही करायचंय, मला फक्त आनंद घ्यायचा आहे. मी पीस घ्यायला इथं आलोय. ह्याला Weight loss. कोणीतरी ह्याला हा 2 दिवस झाले मला पीस पाहिजे. कोंबडीची पिसं द्या यायला, नाहीतर मोराची पिसं द्या यायला. मला काय पाहिजे आनंद- तुला? आनंद. हा जो तो वैतागलेला चेहरा जो दिसतोय ना, तो ऍक्च्युअल मध्ये वैतागलेला चेहरा आहे. कारण की वैताग त्याला आम्हीच दिलाय. काय होतं माहिती का, जेव्हा आपले बाकीचे ग्रुप मधले सगळे प्यायला बसतात आणि त्याला गाडी चालवायला लागते, तो माणूस खरंच वैतागतो. तुमच्या ग्रुपमध्ये जर कोण असा असेल तर प्लीज त्याला दाखवा ही व्हिडिओ. तो तुम्हाला ते पूर्ण मार्गदर्शन करेल की कशी त्या डोक्याची आईच होते. सो हॅलो गाईज, आम्ही आता मुंबईला जाता जाता थांबलो आहे. म्हणजे पहिला दिवस होता तो आमचा राजापूर आंबोळगडमध्ये होता आणि सेकंड दिवस जो होता तो आम्ही मालवण तारकर्ली बीचवरती होतो, जी आम्ही त्या व्हिडिओमध्ये मेन्शन केली आहे. आणि इथून आम्ही सकाळी जाता जाता जाऊ दे ना, मला दिसतंय ना. हे थांबा ना जावड्यानो. हा, थांब. आणि इथून आम्ही सकाळी जाता जाताच आमचा प्लॅन थोडासा चेंज आहे त्या प्लॅनमध्ये. म्हणजे आम्ही निघत होतो मुंबईमध्ये, तेवढंच मला मेसेज आला की उद्याचं शूट थोडंसं कॅन्सल झालेलं आहे. मी हळूच असं गपचूपमध्ये त्यांना विचारलं सगळ्यांना की बाबा तुझं उद्या कामाला जायचं आहे काय. तर हे बोलले नाही, ते बोलले नाही. हा तर बोला मी तर उपट आहे बोल ड्रायव्हर. तर मी बोलो ठीक आहे, आपण एक दिवस अजून थोडंसं एक्सटेंड करूया आणि आपल्या भावाच्या गावी जरा जाऊया. आपल्या भावाचं गाव कुठलं? हे इथंच आहे जवळ गणपती. गणपतीपुळे. तर बोलो एक दिवस गणपतीपुळे आणि आरेवारे बीच पण तुम्हाला दाखवू. त्या गोष्टीसाठी आम्ही थोडंसं थांबून तुमच्यासाठी मित्रांनो, तुमच्यासाठी आम्ही फक्त आरेवारे बीच तुम्हाला दाखवण्यासाठी तिकडे चाललो आहोत. जरा माफ करा जर आम्ही नाही दाखवला पुढे, कारण की बाहेर असेल तर मोबाईल नाही काढू शकत. मोबाईल आमचा तो दिला. एक मोठा प्रश्न आहे, त्याचं उत्तर अजून पण कोणाला भेटलं नाही. जर तुम्हाला पण कुठे असेल तर कमेंटमध्ये प्लीज मेन्शन करा. ओके, आता आम्ही चाललोय आरेवारे बीचला. त्याच्या अगोदर गणपतीपुळेच्या मंदिरात तर आम्ही जाणार नाही. हे पुढचे दोघं जातील, कारण की ते बायको बोलते की बाबा गणपतीपुळेला जाऊ नये. ठीक आहे, जाऊया मग. आणि आपले वैतागलेले ड्रायव्हर मगाचपासून त्या मॅपमध्ये 2 तासच दाखवतात. आम्ही वैतागलो त्या 2 तासाला. हा अक्षय, हो, हे बघा, फक्त हे 2 बघा. तास. हे अजून बघा, 2 तास. अजूनही 2 तासच दाखवतात. आता किती झाले? त्याचप्रमाणे दाखव जरा 1 मिनिट दाखव इथे. हे बघा, अजूनही 1 तास 48 मिनिटं. म्हणजे हे आमचे ड्रायव्हर काय हजाम आहेत की काय समजत नाही आम्हाला. मग या आणि गाडी चालवा. आम्ही हजाम तर तुम्ही गाडी चालवा. सो असा हा आता आमचं फन शेत आहे आहे. आमचा. आणि हा फनचा एन्जॉयमेंट आम्ही तुमच्यासोबत खरंच शेअर करू. आज रात्रीचा थोडीशी एक अशी व्हिडिओ बनवायची मला वाटतं आवश्यकता आहे, कारण 2 दिवस आम्ही खूप रात्रीचं मजा करत आलो. काल एक शो होता गौतमी पाटील. काही कारणास्तव ते गौतमी पाटील नाचू नाही शकले, पण आज मी नाचवणार. आम्ही प्रदेश पार्कला आज आम्ही प्रज्ञेश पारकरला नाचवणार आहे. सो टू बी कंटिन्यूड. त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये किती जायचं? 120 रुपयाचा आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतील. एक गौतमी पाटील आहे, प्रज्ञेश पारकर, लावणी फेम. सो असेच फन व्हिडिओसाठी आणि एखादा टाइमपास नसेल तर तुम्ही कुठलीही व्हिडिओ बघायची की ज्याने माइंड फ्रेश होईल आणि आपल्याला कोकण बघायचं आहे, तर तुम्ही यूट्यूबवरती फक्त चौकट राजा टाका. तुमचा माइंड एकदम चौकट होऊन जाईल. हा प्लीज थोडंसं मेहनतीने. आम्हाला तुमच्या एका बटनाची फक्त गरज आहे. बस. चौकट राजामध्ये एक राणी पण आहे आमच्यासोबत. त्या राणीचा लावणी तुम्ही नक्की बघा, तुम्हाला खरंच आवडेल. ए फायर गांड्या, ही लावणी आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू. अगदीच मी चष्मा का घातला हे तुम्ही समजू शकता. माझे ऑलरेडी 3 झालेले आहेत, त्यामुळे हा माझा 3 चष्मा. झालेले आहेत. आणि जेव्हा कधीही मी चष्मा घालून
जर मी ब्लॉग करत असेल तर असं समजू नका की माझे ऑलरेडी 3 झालेले आहेत. हा, कधी कधी मी फ्रेश मध्ये पण चष्मा घालतो. सो चष्मा घालतो याचा अर्थ चष्मा असं नाही, घालतो याचा मला अर्थ भूक असं लागली. नाही की मी रोज पिऊ नये. मी चष्मा घालतो जेव्हा मी पितो. सो आता ह्याच्या पुढे आमचा ड्रायव्हर बघू काय म्हणतो. तुम्हाला कसं वाटतंय की आम्ही दारू पितोय आणि तुम्ही तुमची ती ड्रायव्हिंग स्किल दाखवत आहेत, मला बरं वाटतंय. जे ऍक्च्युअल नाही आहे तरी Get पण lost. दाखवत आहे. हाऊ डू यू फील नाव? फिलिंग गुड. एक आहेत आमचे ड्रायव्हिंग पार्टनर आणि दुसरे आहेत आमचे मॅपवाले जे मॅप दाखवतात कंटिन्युअसली. हॅलो गाईज. गाईज हॅलो. हा ती रात्रीचा आवाज आला. बाय बाय.